मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 23 जानेवारीचा भाग ऐकत आहात तुम्ही. प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं नागराज खूप नाटकं करत असतो. सुमन जवळ रडत पडत असतो, तिला म्हणत असतो मला तुझी खूप आठवण आली सुमन, वगैरे वगैरे. पण आता रविराज म्हणतात, तू जरी सुमनला किडनॅप केलेलं नसेल तरी तुझ्या आधीच्या चुका काही माफ होणार नाहीयेत. मग नागराज म्हणतो, मी त्यासाठी सुमनच्या पाया पण पडायला तयार आहे दादा. अरे, मी अगदी पायावर डोकं आपटून तिची माफी मागायला तयार आहे. मला माफ कर ग सुमन, मला माफ कर. चूक झाली ग माझ्याकडनं. मी तुला वचन देतो सुमन, यापुढे मी तुझ्यावर हात उचलणार नाही. तू पण मला वचन दे सुमन, की तू मला कधीच अशी सोडून जाणार नाहीस. उगी नाटकं करतोय बरं का नागराज. आता कोणाचं लक्ष नसताना धमकी देतो बरं का मुद्दाम सुमनला. आता म्हणतो कसा, सुमन मी तुला सोडून सोडून नाही जाऊ देणार, मला मी एकटा पडतो ग सुमन. सुमनला खूप अस्वस्थ वाटत असतं जेव्हा नागराज ही नाटकं करतोय. नागराज आता हळूच म्हणतो नागराज आता हळूहळू दातोट खाऊन म्हणतो, या दोघांना न सांगायचा शहाणपणा केलायस ना, अशी शहाण्यासारखी वाग सुमन. आणि मुद्दाम रडतोय बरं का. आणि मग मोठ्याने म्हणतो, माझी चूक झाली ग सुमन, त्याची शिक्षा मला मिळाली, पण आता माझी साथ सोडायची नाही हं सुमन, कधीच नाही. असं म्हणून रडत असतो. सुमनला ते आवडत नसतं आता त्याचं ते रडणं पडणं. आता सायली अर्जुनला खुणवते. मग अर्जुन नागराजला असा उठून उभं करतो आणि म्हणतो, काका ये, ये इकडे बाजूला ये. अर्जुन नागराजला एका साईडला घेतो आणि म्हणतो, रिलॅक्स हं काका, रिलॅक्स. अरे, काही काळजी करू नकोस. पण आता स्पष्ट झालंय की सुमन काकूच्या किडनॅपिंग मध्ये तुझा हात नाहीये. पण पण काय रे काका, एक गोष्ट स्पष्ट होत नाहीये मला. तुझ्या फोनमध्ये एक व्हिडिओ आला होता बघ, तो व्हिडिओ कुठून आला होता रे नेमका? अर्जुन मुद्दाम नागराजला अडून अडून धमकी देतोय, जेणेकरून त्याने सुमनला त्रास देऊ नये. आता नागराज म्हणतो, कुठला व्हिडिओ रे अर्जुन? अर्जुनने तो व्हिडिओ दाखवला नागराजला. आता नागराज म्हणतो, हा हा व्हिडिओ? अर्जुन म्हणतो, तुझ्या मोबाईलमध्ये कुठून आला रे नागराज काका हा व्हिडिओ? सुमनला किडनॅप केलेला व्हिडिओ जो काव्याने अर्जुनला पाठवला होता. सायली म्हणते, बोला ना काका, तुमच्या मोबाईलमध्ये कसं काय आला हा व्हिडिओ? रविराज पण विचारतात, काय रे नागराज, हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कसं काय आला? नागराज म्हणतो, काय? अरे, कसला व्हिडिओ रे अर्जुन? अरे काय, हा हा व्हिडिओ तर मी पहिल्यांदा बघतोय. हे काय रे हे? अरे, हा व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळाला? सायली म्हणते, काका अहो, जेव्हा काव्या फोटो काढत होती ना सखीचे, तेव्हा तुमच्याच मोबाईलमध्ये बघितला त्यांनी हा फोटो आणि हा व्हिडिओ सुद्धा. आता लगेच नागराज म्हणतो, मला माहित नाही ग सायली, मी पहिल्यांदा बघतोय हा व्हिडिओ. अगं सुमनची ही अवस्था मी पाहिली असती तर मी तर वेडा झालो असतो. हा फोटो मी पहिल्यांदा बघतोय, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतोय मी. बघा, माझ्या माझ्या मोबाईलमध्ये बघा वाटलं तर. मी खोटं नाही बोलत आहे. बघ अर्जुन, तू बघ, हवं तर चेक कर. आता अर्जुनच्या हातात देतो नागराज त्याचा फोन आणि म्हणतो, चेक कर तू अर्जुन, बघ आहे का? अर्जुन त्याचा मोबाईल चेक करतो तर फोनमध्ये तो व्हिडिओ नसतो. आता प्रिया विचार करते, बरं झालं, बरं झालं नागराजने तो व्हिडिओ कमीत कमी मोबाईलमधनं डिलीट तरी केला. एवढं तरी डोकं चालवलं या नागोबाने. सायली मग म्हणते, जाऊ द्या नागराज काका, नाही आहे ना तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ, मग द्या सोडून. नागराज म्हणतो, अगं सायली, जाऊ दे कसं, जाऊ दे कसं? माझ्या सुमनला किती त्रास दिलाय, किती त्रास दिलाय त्या मैपत शिकरेने. आता तर मी त्या मैपतला सोडणार नाही. अर्जुन, मला माहित होतं हे सगळं त्या महिपतनेच केलंय, म्हणून मी आलो होतो रे पोलीस स्टेशन मध्ये त्याला जाब विचारायला. अर्जुन, एकदा एकदा फक्त मला त्या मैपत शिकरेशी पुन्हा भेट घालवून दे अर्जुन. अरे, त्या मैपत शिकरेला मारून टाकेल मी माझ्या हाताने. अरे, एकदा काय 10 वेळेला मी फासावर चढायला तयार आहे माझ्या सुमनसाठी. मारून टाकतो त्या मैपत शिकरेला. इतका ड्रामा करतोय ना नागराज की विचारू नका. अर्जुन आता त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, रिलॅक्स नागराज काका, रिलॅक्स. मग पूर्णाजी म्हणतात, नागराज, महिपतला जी शिक्षा मिळायची ती मिळेल बाबा, तुला शेवटची संधी आहे, लक्षात ठेव. आता सुमन खूप अतिदिव्यातून पार पडली आहे. आता सुमनला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाहीस नागराज. पूर्णाजीने असं बोलल्यावर लगे नागराज म्हणतो, पूर्णाई, तुमची शपथ घेऊन सांगतो मी, सुमनला आता मी कधी कुठलाच त्रास होऊ देणार नाही. आता लगेच विदिन अ सेकंड सुमनचा श्वास लागतो बरं का. म्हणजे आता सुमन खूप ट्रॉमामधून गेली आहे, त्यामुळे सुमनला आता खूप त्रास वगैरे होईल असं त्यांनी दाखवलंय. पण प्रेक्षकांनो, एक चांगली बातमी म्हणजे आता सायलीचं लुक बदलणार आहे. आपल्याला आता पहिल्या हेअरस्टाईलमध्ये सायली दिसणार नाहीये. सायलीचे कपडे, सायलीचे केस, सगळं सगळं चेंज होणार आहे आता. सायलीचा एक छोटासा मेकओव्हर होणार आहे, जो तुम्हाला खूप आवडणार आहे. खरंच सायली खूप गोड दिसतीये. सायली कुठल्याही गेटअपमध्ये छान दिसते, त्यात काही प्रश्न नाहीये. पण या नवीन लुकमध्ये सायली आणखीन सुरेख दिसतीये. बघा, आता नागराजने खोट्या शपथा घेतलाय.
आता सुमनला अचानक अनइझी व्हायला लागतं आणि तिचा श्वास लागतो. प्रतिमा, त्या कल्पनाताई पटकन त्यांच्या जवळ जातात. "काय गं सुमन, अगं काय त्रास होतोय?" आता सुमनताईंना पाणी वगैरे देण्यात येतंय. त्या बिचाऱ्या नीट तिथे झोपल्या नव्हत्या. खूप त्रास दिलाय त्यांनी, नागराजनी, प्रेक्षकांनो त्यांना. त्यामुळे त्यांना आता त्रास होतोय. मग लगेच प्रिया म्हणते, "अगं काकू, तुला काही त्रास होतोय का? अश्विनला फोन करू का मी?" आता तिला बोलता पण येत नाहीये सुमनला. मग सगळेजण तिच्या जवळ बसतात, पाठीवरून हात फिरवतात, पाणी वगैरे देतात. मग थोडं बरं वाटतं सुमनला. सायली म्हणते, "सुमन काकू, तुम्ही आराम करा बरं आता." प्रतापराव म्हणतात, "मी काय म्हणतो रविराज, अरे तुम्ही सगळे इथेच राहा ना आजच्या दिवस. अरे बघा तिची अवस्था किती वाईट झाली आहे. सुमन घरी जाईल एवढे त्राण नाहीयेत सुमनमध्ये आता." आता प्रतापरावांनी असं म्हटल्यावर प्रतिमात्या म्हणतात, "सुमनला राहू दे इथे, पण आम्हाला दोघांना घरी जाऊ द्यात. मला ना देवाजवळ दिवा लावायचा आहे." मग लगेच नागराज म्हणतो, "दादा, अरे आपण आपल्याच घरी जाऊ ना रे, अरे इथं कशाला उगाच." सायली म्हणते, "नागराज काका, हे पण त्यांचंच घर आहे. नाही, त्यांना बरं वाटल्यावर मैपतने त्यांना किती किती आणि कसं कसं छळलंय हे विचारावं लागेल ना आम्हाला." नागराज आता जरा घाबरलाय बरं का प्रेक्षकांनो. प्रतिमा आत्या म्हणतात, "चल बरं सुमन, बाई मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाते, तू तिथे आराम कर, मग आम्ही जातो हं, चल." मग सुमनला कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या दोघीही गेस्ट रूम मध्ये घेऊन जातात आराम करायला. आता सुमन सुभेदारांच्याच घरी राहणार आहे. त्यामुळे नागराजला आता सुमनशी जास्ती बोलता पण येणार नाही बरं प्रेक्षकांनो. नागराज आता लगेच सुमनला खुणवतो जाताना, "आराम कर बाई" वगैरे एवढी नाटकं चाललेत त्याचे. सुमन गेल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, "चला बाई बरं झालं, सुमन आपली सापडली म्हणजे संक्रांतीचा दिवस गोड झाला." मग सायली म्हणते, "पूर्णाजी, आता तोंडही गोड करूयात." असं म्हणून सायलीने तिळगुळाचं घेतलंय ते डब्बा आणि तो सगळ्यांना वाटतीये तिळगुळ ती, आणि प्रियाला सुद्धा वाटलाय. आणि प्रेक्षकांनो आता सायली आणि अर्जुन जोडीने नागराजला तीळ देतात आणि म्हणतात, "काका, तिळगुळ घ्या आणि गोड बोला हं." नागराज आता तिळगुळ घेतो, म्हणजे एक लुक दिलाय सायली अर्जुनने. "आता बघ बेट्या तुझी मजा," असं काहीतरी दाखवलंय. आणि हो, सायलीने प्रियाला सुद्धा तिळगुळ दिलेत बरं का. पण प्रियाची काही पहिली संक्रांत झालीच नाही बिचारीची बरं का. तिला फक्त काळी साडी घालायचं काय ते सुख मिळालं असावं. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे अर्जुन सायलीने चांगलीच कंबर कसली आहे नागराजच्या विरुद्ध पुरावे शोधण्यासाठी. आता नागराज नुसता सायली अर्जुनकडे बघताना दाखवलाय. हा पुढचा सीन घेतलाय त्यांनी साक्षीचा. साक्षीला आता जाग आलीये बरं का प्रेक्षकांनो. त्या दिवशी एवढं सगळं झाल्यानंतर साक्षी आता मनाशीच विचार करते काहीतरी. आता तिने तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवलाय आधी. साक्षी विचार करते, अण्णांनी पोलिसांना अटक केली आहे. कोणीतरी आहे जो मला जाळायचा प्रयत्न करणार होता. हा जो कोणी व्यक्ती आहे ना, कोण असावा? ही व्यक्ती जी आहे ना, तिला माहिती आहे की मी साक्षी शिखरे आहे. पण कोण आहे हे? कोण आहे? माझं खूनबिन तर नाही ना करणार हे माणूस? काय करू मी आता? मी एकटी आहे, मी कुठे जाऊ? मैपत शिवाय साक्षी आता नुसती तडफड करते प्रेक्षकांनो. जेव्हा मैपत होता तेव्हा त्याला वाटेल तसं बोलत होती ती. आहे मैपत जिवंत, पण तो जेलमध्ये गेलाय. त्यामुळे ही एकटी पडली आहे. साक्षी आता सारखी तिच्या फोनकडे बघत असते. तिला असं फील होत असतं की मला धमकीचे फोन पुन्हा तर येणार नाही ना, आणि दरवाजाकडे बघत असते. आता तो सचिन पण आला बरं का तिथे प्रेक्षकांनो, पण ते पुढच्या सीन मध्ये दाखवलंय. सायली अर्जुन आता झोपायची तयारी करत असतात. सायली म्हणते, "नागराज काकांना आपण काय समजत होतो आणि काय निघाले ना ते. एवढी वर्ष अहो, सगळेजण त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. कोणाच ठाऊक सगळ्यांनी त्यांच्यावर कसं काय एवढा विश्वास ठेवला?" अर्जुन म्हणतो, "सायली, अगं लहानपणापासून मी बघितलंय नागराज काकांना. मला पण आजच कळते की तो किती नीच आहे." सायली म्हणते, "बरं झालं, सुमन काकूंना आपण इथेच ठेवलं. नाही, आता ते सुमन काकूंना त्रास नाही देऊ शकणार. आणि बरं झालं त्यांचा संशय गेला की आपल्याला कळलंय की हे सगळं त्यांनी केलं. आपण तसं त्यांना कळूच दिलं नाही म्हणा, पण आपण हे मैपतवर ढकलून खूप चांगलं काम केलंय." अर्जुन म्हणतो, "सुमन काकू आता आपल्या घरामध्ये सेफ आहे सायली, त्यामुळे काळजी नाहीये." अर्जुन सायलीला असं म्हणतो. सायली म्हणते, "अहो पण कुठल्या स्त्रीला नवऱ्याचं हे असलं रूप, असलं वागणं सहन होणार आहे? सुमन काकूनं कधी ना कधी त्यांच्या घरी जावंच लागेल आणि त्यांना नागराज काकांचा चेहरा सहन करावाच लागेल ना." अर्जुन म्हणतो, "हो बरोबर आहे तसं तुझं सायली, पण तरी तू सुमन काकूंना छान सावरलंस, त्यांना चांगली हिंमत दिलीस, आणि हे सगळं फक्त तूच करू शकतेस. वन अँड ओनली सायली 2.0." सायली म्हणते, बरं, पण अहो मी आता निघते, खाली जाते हं." अर्जुन आता रोमॅन्टिक होऊन सायलीचा हात धरतो आणि म्हणतो, "ए बायको, कुठे चालली आहेस? नवरा इथे बेडरूम मध्ये आणि बायको खाली जाणार,
नॉट फेअर हा सायली. सायली म्हणते, अहो असं काय करता? सुमन काकू एकट्याच आहे गेस्ट रूम मध्ये, त्यांच्यासोबत कोणीतरी राहायला हवं ना, सोबत हवी त्यांना. अहो नाही, तुम्हाला जर मी इथे राहायला हवी असेल तर मी सुमन काकूंना इथे घेऊन येऊ का? अर्जुन म्हणतो, नको तू जा. जा बाबा, सुमन काकूंना एकटं नको वाटायला. मी आपला थांबतो इथे एकटा बिचारा. सायली म्हणते, हं, असू देत. झालं का आता? अर्जुन म्हणतो, बरं झालं. सायली आता गुड नाईट करते त्याला. अर्जुन म्हणतो रोमॅन्टिक होऊन, नॉट सो गुड नाईट यार सायली. आणि सायली आता सुमनच्या खोलीत निघून जाते. आता ना प्रेक्षकांनो, आज एक छान सीन दाखवलाय त्यांनी. बाकीचा एपिसोड आजचा तसा नॉर्मलच होता. आता इकडे सचिन आलाय बरं का. म्हणजे आज सायलीने प्रियाला पकडलंय नागराजशी बोलताना. बघा आता पुढच्या सीन मध्ये दाखवलंय त्यांनी. सचिनचा एक सीन घेतलाय मध्ये. सचिन येतो गडबड गडबड त्या साक्षीकडे आणि म्हणतोय, अगं सॅम, काय ग? अगं केव्हाच तुला फोन लावतोय, तुझा फोन लागत नाहीये. अगं स्विच ऑफ करून ठेवलायस का फोन? बघ तरी त्या फोनकडे. मला वाटलं आपण दोघांनी मस्त बाहेर जावं, जेवावं मस्त बाहेर जाऊन. अगं काय झालंय, मी तुझ्याशी बोलतोय. ए सॅम, अगं तुला जरा लो फील होतंय का परत? साक्षी सचिनच्या बोलण्याकडे लक्ष पण देत नाहीये. सचिन म्हणतो, अगं चल ना बाहेर जेवायला सॅम, छान वाटेल तुला फ्रेश. तेवढ्यात सचिनचं लक्ष मोबाईलकडे जातं. आता साक्षीचा फोन तो हातात घेतो आणि म्हणतो, अरे यार सॅम, हा काय तुझा फोन? बघू दे बरं स्विच ऑफ झाला का. साक्षी त्याच्या हातातनं फोन घेते बरं का आणि म्हणते, राहू दे रे सचिन, तो फोन काही ऑन करू नकोस, मला तो स्विच ऑफच हवाय. सचिन म्हणतो, स्ट्रेंज हं. अगं मुलींना 2 सेकंद पण फोन बाजूला ठेवायचा नसतो आणि तू तर चक्क फोन बंद करून बसलीयस. का ग सॅम? साक्षी म्हणते, हो हो, मला माझा फोन बंद करायचा आहे, काय प्रॉब्लेम आहे तुला? साक्षीने असं बोलल्यावर लगेच सचिन म्हणतो, हो ठीक आहे, नाही करत तुझा फोन ऑन, इट्स ओके, पण चल तरी बाहेर जेवायला. साक्षी म्हणते, मला नाही जायचं बाहेर, काय ऑर्डर करायचं ते तू घरी कर. मग सचिन म्हणतो, तुझा फोन लागेल ना ऑर्डर करायला. साक्षी चिडून म्हणते, का तुझ्या फोनवरनं ऑर्डर नाही करतायत का? मग सचिन म्हणतो, हो करतो करतो. आता पुढे दाखवलाय नागराजचा सीन बघा प्रेक्षकांनो. आता प्रियाला कशी पकडते सायली. आता नागराज विचार करतो, सुमन तिथेच थांबलीये सुभेदारांकडे, काहीतरी करावं लागेल. अर्जुन सायली समोर जर सुमन काही बडबडून गेली ना माझ्याबद्दल, तर वाट लागेल माझी. मला काहीतरी करावं लागेल, प्रियालाच फोन करून सांगतो. असा विचार करून मध्यरात्री नागराजने प्रियाला फोन लावलाय. प्रिया झोपलेली नसतेस, ती जागीच असते नेहमीप्रमाणे. म्हणजे ती नेहमी जागीच दाखवतात म्हणून म्हटलं बरं. अश्विन गाढ झोपलेला असतो बिचारा आणि प्रिया आता नुसती तगमग करत असते. तेवढ्यात नागराजचा फोन येतो तिला. प्रिया अशी दबक्या पावल्याने हळूहळू उठून बाहेर जाते बरं का. अश्विन जागा आहे का नाही याची खात्री करते. तो असं काहीतरी सस्पेन्स रंगवला. अश्विन आता एका कुशीवरती वळतो. प्रियाला वाटतं, बापरे हा जागा झाला काय, म्हणून ती घाबरते आणि मग तिचा फोन सायलेंटवर करते आणि हळूच तो फोन घेऊन बाहेर जाते. नेमकी इकडे सुमन पण जागी होते. सुमनला भीती वाटत असते. आतापर्यंत नागराजने तिला तिला दिलेला त्रास तिला आठवतोय आणि झोपेत एकदम ओरडून ती जागी होते ते सगळं आठवून. सायली पण त्यांच्या मागे उठते, कारण सायली त्यांच्या जवळच बसलेली आहे. सायली म्हणते, काय झालं सुमन काकू, काही त्रास होतोय का तुम्हाला? सुमन खूप घाबरून गेली असं दाखवलंय त्यांनी. आणि प्रिया आता बाहेर येऊन बोलते नागराजशी. प्रिया म्हणते, काय हो काका, कशाला फोन केला एवढ्या रात्री मला? नागराज म्हणतो, ऐक ना प्रिया, अगं मला ना सुचत नाहीये काही, माझी झोप उडाली आहे. मला सांग प्रिया, मी तिथून गेल्यानंतर सुमन काही बडबडली का माझ्याविषयी? आता प्रिया म्हणते, काय अवस्था झाली हो काका तुमची, जिला बिंडोक बिंडोक म्हणायचा तुम्ही सतत, तिने तुमची झोप उडवली आहे. नागराज म्हणतो, ए प्रिया चुप बस, बाकीची बडबड करू नको, मी जेवढं विचारलं त्याचं उत्तर दे मला. प्रिया म्हणते, काही बोलली नाहीये तुमची बायको. आणि पुढचा सीन घेतलाय आता सुमनचा. सुमन म्हणते, सायली, खूप खूप भयानक दिवस होते ग ते. हे मला राग राग मारत होते ग आणि माझ्या बाजूला तो मैपत पण बांधलेला होता. बापरे, किती भयानक दिवसातनं मी गेले ग. सुमनला आता ते रिअलाइज होतंय. त्यावेळेला ती हिम्मत करून नागराजला उत्तर देत असते, पण आता तिला फील होतंय. शेवटी घरी आल्यावर एक वेगळाच कम्फर्ट जाणवतोच ना प्रेक्षकांनो. त्यामुळे सुमनला असं फील होत असावं कदाचित. आजचा पण रिव्ह्यू छान होता. लाईक करायला विसरू नका. सायली त्यांना शांत करत म्हणते, काकू शांत व्हा बरं, आता घरी आहात ना तुम्ही, सगळं विसरून जा. आपल्या माणसांमध्ये आहात तुम्ही, काळजी नका हं करू, लागेल तुम्हाला झोप. आता सुमन म्हणते, सायली मला थोडंसं पाणी देते का ग? सायली म्हणते, अरे देवा, मी जगच ठेवायचं विसरले. काकू मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी हं. असं म्हणून सायली आता स्वयंपाकघरात जाते आणि मग बघते बरं का प्रियाला कोणाशी तरी बोलताना. नागराज
आता प्रियाशी बोलत असतो. प्रिया म्हणते, "काका काही झालेलं नाहीये, झोपू द्या मला आता." नागराज म्हणतो, "ऐक प्रिया, ऐक माझं नीट ऐक. हे बघ असं काहीतरी कर की अर्जुन सायली घरातच बिझी राहिले पाहिजे. त्यांनी कुठलाही तपास करायला बाहेर जाता कामा नये. प्रिया कळलं का तुला?" प्रिया म्हणते, "ओ काका, तुमची झोपच नाही उडाली आहे. तुमचा ना मेंदू अख्खाच्या अख्खा गंजलाय बरं का." आता तेवढ्यात सायली आलीये सुमनसाठी पाणी आणायला किचनमध्ये. ही तिथेच उभी असती बरं का प्रिया फोनवर बोलत. प्रिया नागराजला म्हणते, "ओ काका, अर्जुन आणि सायली काय किंडर गार्डन मधली पोरं आहेत का? त्यांच्या हातात खेळणं दिल्यावर ते गप्प बसतील?" नागराज म्हणतो, "ए प्रिया, गप्प बस. मी जे सांगतोय तेवढं कर फक्त. हे बघ, नाहीतर तुझी आणि अवस्था मैपत आणि सुमन सारखी करेल बरं." नागराज प्रियाला धमकी देतोय. जोकच आहे. असो, आता सायली येते किचनकडे आणि मग नागराज हिला धमकवत असतो, "सायली, अर्जुन येणार नाही बरं प्रिया तुला वाचवायला." आता सायली एकदम मागून दार लोटते. आता ते दार लोटल्यामुळे प्रियाच्या हातातला फोन खाली पडतो आणि त्या सायलीला नागराज काका हे नाव दिसतं फोनवर. सायली आता तो फोन तिच्या हातात घेते. तेवढ्यात नागराज फोनवर बोलतो, "ए प्रिया, आता मला आणखीन प्रॉब्लेम झालेला चालणार नाही हं." आता हे वाक्य सायलीने ऐकलंय नागराजचं बरं का. तिने प्रियाचा हात तिच्या हातात घेतलाय, म्हणजे कानाला फोन लावलाय. आता नागराज म्हणतो, "हॅलो प्रिया, ऐकतेस ना?" मग लगेच सायली म्हणते, "नागराज काका, मी बोलते सायली." आता प्रिया बाजूलाच उभी आहे सायलीच्या. नागराज म्हणतो, "अरे सायली तू? अगं मी तर तन्वीशी बोलत होतो. तू कसं काय फोन घेतलास?" सायली म्हणते, "मी इथून चालले होते. का कोणास ठाऊक प्रिया मला बघून घाबरली आणि फोन पडला तिच्या हातातनं. पण काय हो नागराज काका, तुम्ही तन्वीला एवढ्या रात्री का फोन केला?" नागराज म्हणतो, "अगं काही नाही ग सायली, हेच विचारायला फोन केला. सुमन झोपली का? तिला बरं वाटतंय का? अगं मला अस्वस्थ वाटत होतं सायली, म्हणून फोन केला तिला." सायली म्हणते, "काका, मग तुम्ही." सायली नागराजला पुन्हा उलट प्रश्न करते, "काय हो नागराज काका, मग कुठला प्रॉब्लेम व्हायला नको होता तुमचा? नाही आत्ता तुम्ही काय बोलत होता तुमच्या भाचीशी?" मग लगेच हा नागराज म्हणतो, "अगं म्हणजे तेच ते, सुमनला मी आता काहीही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. आणखीन प्रॉब्लेम झालेले मला चालणार नाही. मी तेच सांगत होतो तन्वीला." प्रिया आता सायलीला म्हणते, "ए सायली, माझा फोन येतो आणि इकडे." सायली म्हणते, "गप्पा बस, मी बोलते ना प्रिया." सायली आता फोनवर म्हणते, "नागराज काका, तुम्ही हे सगळं विचारायला मला किंवा यांना का नाही फोन केला? तुम्ही तन्वीला का फोन केला?" नागराज म्हणतो, "अगं कसं आहे ना सायली, माझ्या वागणुकीमुळे तुम्ही डिस्टर्ब झाला आहात ना. मला वाटलं तुम्ही माझ्याशी एवढ्या रात्री बोलता नाही बोलता. नाही म्हणजे तन्वीच आहे ना त्या घरात, जी मला समजू शकते, जी जी माझ्याबद्दल सहानुभूती ठेवून आहे ना. तिला विश्वास आहे की मी सुमनला आता त्रास देणार नाही, म्हणून मी तन्वीला फोन केला ग. आणि काही झालं तरी पुतणी आहे ती माझी. सॉरी प्रेक्षकांनो, मगाशी मी भाची बोलून गेले." आता सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रिया तिच्या हातातून फोन घेते आणि म्हणते, "ए सायली, काय आगाऊपणा करतेस ग? माझ्या काकाचा फोन आहे आणि मी माझ्या काकाशी बोलायचं पण नाही का? चल जा तू इथून." असं म्हणते आणि या फोनवर बोलते नागराजशी आणि म्हणते, "काका तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्याशी उद्या बोलते. झोपा तुम्ही आता. काकू इकडे ठीक आहे." असं बोलून आता प्रिया फोन कट करते आणि चालली जाते तिच्या रूममध्ये. आता पहाट झालेली दाखवली. आता शेवटचं सीन बघताय तुम्ही. अस्मिता आलीये नाश्ता करायला. प्रतापराव म्हणतात, "कशी आहेस बेटा अस्मिता? तब्येत ठीक आहे ना तुझी?" अस्मिता म्हणते, "हो डॅड, आता ठीक आहे. घरात आता थोडंफार वातावरण आपलं असं आहे त्यामुळे स्ट्रेस वाटतो." प्रतापराव म्हणतात, "पण अस्मिता, सुमन सापडली आता. संकट संपली आहे." मग तेवढ्यात पूर्णाजी येतात आणि सायलीला म्हणतात, "सायली, बाई थोडंसं दूध दे ग. पित्त झाल्यासारखं वाटतंय." सायली म्हणते, "का हो पूर्णाजी, झोप नाही झाली का तुमची?" मग पूर्णाजी म्हणतात, "नाही न ग सायली, सुमनच्या विचारानं डोळ्याला डोळा लागे ना बघ. किती दिवस कुठे होती, काय करत होती, त्या मैपतने काय त्रास दिला तिला भगवंतालाच माहित." प्रतापराव म्हणतात, "मला एक कळत नाहीये, मैपतचं सुमनशी काय वाकडं असणार?" आता सायली अर्जुन गडबडून जातात आणि एकमेकांकडे बघतात. पूर्णाजी म्हणतात, "हो ना, मलाही तेच वाटलं. आपल्या सुमनला किडनॅप करून काय मिळालं असेल त्या महिपतला?" सायलीचा मेकओव्हर बघितला का प्रेक्षकांनो? बघा सायली किती गोड दिसतीये. ऑरेंज कलर तिला खूप सूट करतो हा प्रेक्षकांनो. इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. अर्जुन आता पुढच्या प्रोमोमध्ये किल्लेदारांच्या घरी गेलेला दाखवलाय त्यांनी. अर्जुन, रविराज आणि प्रतिमा त्याला सांगतोय, "सुमन काकू खूप वाईट फेज मधनं गेली आहे. या सगळ्यामुळे तिचं मेंटल बॅलन्स हलू शकतं." आणि आता इकडे प्रियाने नागराजच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन सायलीला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून सायलीने केलेला स्वयंपाक चक्क कचरा कोंडीवरती फेकून आलेली आहे, ताजा स्वयंपाक.
आणि आता सगळे बघतात तर स्वयंपाक गायब असतो. प्रियाचे काहीतरी बालिश प्रयत्न चालू आहेत. सायलीला म्हणते कशी, "सायली तू स्वयंपाक करायचा विसरली आहेस बरं का?" मग सायली म्हणते, "मी केला होता स्वयंपाक प्रिया." सायलीने असं बोलल्यावर प्रिया म्हणते, "मग कुठे गेला स्वयंपाक?" सायली म्हणते, "कोणास ठाऊक कुठे गेला? भूत आलं होतं का चेटकीन आली होती तो स्वयंपाक फेकून द्यायला?" सायलीला कळलंय की प्रिया आगाऊपणा करतीये. मला नाही वाटत प्रियाचे प्रयत्न आता पुढे सफल होतील. मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सुद्धा आपल्या टीटीएम मालिकेप्रमाणेच खूप सुंदर आहे हा. मलाही ती मालिका द्यायला खूप आवडतीये. आवर्जून तुम्ही माझ्या आवाजात त्या मालिकेचा रिव्ह्यू नक्की ऐका. आता टीटीएम मध्ये उद्या काय घडतंय ठरलं तर मग मध्ये हे बघूयात. आजचा एपिसोड तसा हा नॉर्मल होता. बघूयात आता पुढे काय घडतंय. नागराज बद्दल बरेच प्रूफ आता सायली अर्जुनला सापडणार आहेत. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.